धणे घेतलेले आहेत, बडीशोप घेतलेली आहे, त्यासोबत साखर घेतलेली आहे आणि ह्याचं व्यवस्थित असं मस्तपैकी बारीक वाटण करून घेतलेलं आहे. मक्याचे पोहे घेतलेले आहेत, हे बघा, ही अशी पावडर छान करून घेतलेली आहे. शेंगदाणे घेतले, खोबरं घेतलं आणि आता ह्याला मस्तपैकी आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर मंडळी, आता आज मी बनवणार आहे मस्त असा मक्याच्या पोह्यांचा चिवडा, जो की तुम्ही नेहमी घरामध्ये बनवून ठेवू शकता आणि सेपरेट असा याचा चिवडा तुम्ही बनवू शकता. तर मी या ठिकाणी मक्याच्या पोह्यांचा चिवडा बनवलेला आहे. शेंगदाणे तळून घेतले, खोबरं पण तळून घेतलं. आता तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्यामुळं आता याच्यामध्ये चिवडा हा टाकून घ्यायचा गरम तेलामध्ये. हे मक्याचे जे पोहे आहेत ते व्यवस्थित फुलले जातात. गरम तेलामध्येच ह्याला चांगलं तळायचं, जेणेकरून ह्याच्यामध्ये जास्त तेल ऑब्झॉर्ब करत नाही, ते तेल जास्त ओढून घेत नाही आणि चिवडा हा असा छान बिगर तेलाचा मस्तपैकी कमी तेलामध्ये तो व्यवस्थित होऊन जातो. एक मोठं ताट घेतलं, त्याच्यामध्ये हा चिवडा जो बनवलेला आहे, तळून घेतलेले जे मक्याचे पोहे आहेत ते सगळे टाकून घ्यायचे व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर काय करायचं, याच्यामध्ये तिखट टाकायचं, मीठ टाकायचं आणि ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं. पण त्याआधी काय करायचं, एक कढई घ्यायची, कढईमध्ये तेल टाकायचं, तीळ टाकायचे, जिरी मोहरी वगैरे टाकून मस्तपैकी त्याची हळद टाकून आणि थोडीशी जी हिंग जी असते ती टाकून ह्याची मस्त फोडणी तयार करून घ्यायची आणि ही त्याच्यावर टाकून द्यायची. आणि त्याच्यानंतर काय करायचं, याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि हा मक्याचा झणझणीत मस्तपैकी असा चिवडा तयार होतो. तुम्ही घरात नेहमी हा चिवडा बनवून ठेवू शकता आणि कधी पण भूक लागली तर हे अवेलेबल हा पदार्थ घरामध्ये असायलाच हवा आणि असतोच. मला तरी वाटतं आमच्या तरी घरामध्ये हा नेहमीच अवेलेबल असतो. तर मंडळी, माझ्या इतरही रेसिपीज आहेत, तुम्ही त्या पण बघून घ्या. असं छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन जो आहे तो पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवीन नवीन जेव्हा मी रेसिपी अपलोड करेल तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल. तर हे बघा मंडळी, असा छान छान मी आता चिवडा बनवलेला आहे आणि आता ह्याला थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवायचा. जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा तुम्ही हा खायला घेऊ शकता. व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे बघा. भांडं जरा मोठंच घ्यायचं, जेणेकरून ते खाली वगैरे सांडणार नाही. आणि त्याच्यानंतर स्वच्छ असा धुतलेला जो डब्बा मी घेतलेला आहे त्याच्यात तो भरून ठेवला आहे आणि डब्बा पण लगेच झाकण लावून ठेवलेलं नाही, त्याला थोड्या वेळ उघडं ठेवलेलं आहे. गरम असतं ते, त्यामुळं थंड झाल्यानंतर झाकण लावून ठेवून द्यायचं. एक डब्बा भरून पूर्ण असं 1 किलोमध्ये हे फरसाण मी बनवलेलं आहे. पूर्ण डब्बा भरून झालेला आहे. धन्यवाद मंडळी.